आता बातमी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची आहे। विधानसभेत देवेंद्र फडणवीसांनी जोरदार शाब्दिक बॅटिंग केली आहे। उद्धव ठाकरेंना टोला लगावला तर जयंत पाटलांना माझं ऐकत नाही म्हणत अप्रत्यक्ष ऑफरही दिली आहे। पाहूया। काय झालं की फडणवीसांनी शिंदेंच्या प्रोजेक्टला स्थगिती दिली। एक पेड बातमी झालेली आहे। पहिल्यांदा लक्षात ठेवा, स्थगिती देण्याकरता मी उद्धव ठाकरे नाही आहे। काही जण येतात टुरिस्ट म्हणून येतात, टुरिस्ट म्हणून जातात, बघायचं चॅनलचा बूम आणि बोलून झालं ठोकायची धूम। असले लोक काय काय करतात। विधानसभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी गुंतवणुकीपासून ते सरकारच्या येणाऱ्या प्रकल्पांची माहिती दिली, पण त्याच वेळी त्यांनी आपल्या भाषणामधून राजकीय फटकेबाजीही केली आहे। विधानसभेत फडणवीसांच्या टार्गेटवर उद्धव ठाकरे राहिले, तर विधान परिषदेत एकनाथ शिंदेंनी देखील ठाकरेंना टोले लगावले। गेल्या काही काळामध्ये आमच्या माध्यमांची आवडती बातमी झाली आहे। काय झालं की फडणवीसांनी शिंदेंच्या प्रोजेक्टला स्थगिती दिली। एक पेड बातमी झालेली आहे। पहिल्यांदा लक्षात ठेवा, स्थगिती देण्याकरता मी उद्धव ठाकरे नाही आहे। काही जण येतात टुरिस्ट म्हणून येतात, टुरिस्ट म्हणून जातात, सभागृहाबाहेर आरोप करतात आणि पायऱ्यावर उभे राहून निघून जातात। पर्यटन तुमच्याकडे आहे, पर्यटन यांच्याकडे आहे। आणि मग बाहेर पायऱ्यावर राहून बघायचं चॅनलचा बूम आणि बोलून झालं ठोकायची धूम। असले लोक काय काय करतात। कशाला पाहिजे हे सगळं। फडणवीसांनी जयंत पाटलांकडे देखील मोर्चा वळवला। गुंतवणुकीची माहिती देत असताना जयंत पाटलांनी मध्येच टोकलं आणि त्यानंतर जयंतराव चुकीच्या ठिकाणी असल्याचं म्हणत मुख्यमंत्र्यांनी हशा पिकवला। जयंतराव, तुमचा प्रॉब्लेम, तुम्ही चुकीच्या वेळी चुकीच्या ठिकाणी राहता आणि चुकीच्या गोष्टी सांगता। योग्य गोष्टी योग्य लोकांसोबत योग्य वेळी सांगितल्या तर त्या कार्यान्वित होतात। तुम्ही दादांचं ऐकत नाही, तुमचा प्रॉब्लेम आहे, आणि माझं ऐकत नाही प्रॉब्लेम आहे। आता जयंतराव सारख्या नेत्यांनी तरी राज्यात येणाऱ्या गुंतवणुकीवर शंका उपस्थित करू नये। आमचे रोहित दादा वगैरे ठीक आहेत, त्यांनी केली तरी चालू शकतं। ते तुलनेनं तरुण आहेत, म्हणजे ते काही अनभिज्ञात असं नाही, तुलनेनं तरुण आहेत। त्याच्यामुळे तरुण माणसांनी केलं, वरूणनी केलं, चालू शकतं नाही। म्हणून आपले सुप्रसिद्ध गझलकार सुरेश भट काय म्हणतात, साऱ्याच शंकांची अशी मागू नको उत्तरे, साऱ्याच शंकांची अशी मागू नको उत्तरे, असतात शंकेखोर जे त्यांचे कधी झाले बरे। मुख्यमंत्री फडणवीसांच्या दावोस दौऱ्यात भारतीय कंपन्यांसोबतच करार झाले, मग दावोसमध्ये का गेले अशी टीका करणाऱ्या आदित्य ठाकरे यांच्या टीकेचा देखील मुख्यमंत्री फडणवीसांनी समाचार घेतलाय। काही लोकांनी असं म्हटलं की मग दावोसला जाऊनच करार का केले। कोणीतरी म्हणालं की हे तर आपला डब्बा घेऊन 5 स्टार हॉटेलमध्ये जाऊन तुम्ही जेवले वगैरे, अनेक टीका करण्यात आली। 2022ला दावोसला कोण गेलं होतं? कोण गेलं होतं? जानेवारी 2022 आदित्यजी गेले होते ना। आता तिथे 80,000 कोटी रुपयाचे करार हे त्या ठिकाणी केले। कोणाशी केले आहेत? डाटा लॉयर फार्मा भारतीय कंपनी, इंडोरमा भारतीय कंपनी, स्केलार ग्रुप भारतीय कंपनी, टाटा रियल्टी भारतीय कंपनी, GR कृष्णा फेरोअलॉयज भारतीय कंपनी। ठीक आहे, सगळ्या यादीच तुम्हाला देतो। विनायक डावरुंगसह ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।